Hello students, today we are going to start the study that is the सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तुम्ही पुस्तके घेतलेली नसतील असं समजून मी तुम्हाला शिकवते. पुस्तकं असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ झाल्यानंतर पुन्हा पुस्तकातही बघितलं तरी चालेल आणि मी तुम्हाला त्याचं पुस्तक नसतील सुद्धा समजेल अशा पद्धतीनंच. काही प्रॉब्लेम येणार नाही पुस्तक नसली तरी. पण हे पहा, तर आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या आपला जो पेपर फर्स्ट आहे त्याचा सायन्स टेक्नॉलॉजीचा पेपर फर्स्ट किंवा पार्ट फर्स्ट मधील फर्स्ट ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आहे तो स्टार्ट करणार आहे. आता मला सांगा बाळांनो, मित्र हो, ग्रॅव्हिटेशन मीन्स मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण. आणि गुरुत्वाकर्षण म्हटलं की आपल्या लक्षात येतं की बाबा ह्या गुरुत्वाकर्षणामुळेच सर्व काही युनिव्हर्स किंवा सर्व काही जे आपला परिसर आहे तो व्यवस्थित चालतो आहे. त्या गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे तीच आपल्याला जमिनीवर चालण्यास कारणीभूत ठरतोय. जमिनीवर आपण व्यवस्थित चालू शकतोय. जमिनीवर झाडं आहेत, उभी इमारती आहेत, सर्व संसार या युनिव्हर्स मधील या विश्वामधील सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर व्हायच्या असतील तर ते ग्रॅव्हिटेशनमुळे आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. मग ही ग्रॅव्हिटेशन जी आहे दॅट इज द ग्रॅव्हिटेशन फिनॉमिनॉन ग्रॅव्हिटी ही जी संकल्पना आहे, ही जी फिनॉमिनॉन ऑफ द ग्रॅव्हिटी हू डिस्कवर्ड फर्स्ट, दॅट इज द सर आयझॅक न्यूटन. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पर्सन, दॅट सायंटिस्ट? सर आयझॅक न्यूटन या सायंटिस्टने पहिल्यांदा ही संकल्पना काय केली तर डिस्कवर केली. मी तुम्हाला क्वेश्चन जर विचारला, हू डिस्कवर द फिनॉमिनॉन ऑफ द ग्रॅव्हिटेशन, तर तुम्ही उत्तर द्यायचं सर आयझॅक न्यूटन. ISAAC आयझॅक न्यूटन नी पहिल्यांदा डिस्कवर केली. आता कशी डिस्कवर केली बरे? अशी कथा सांगितली जाते. सपोज केलं जातं, कथा सांगितली जाते वेन Isaac Newton was sitting under an apple tree. At the same time, an apple fall in front of him from the tree. म्हणजे सर आयझॅक न्यूटन एकदा ॲपलच्या झाडाखाली बसला होता असं एक कथा सांगितली जाते. आणि त्याच्या समोर एक ॲपल झाडाचं तुटलं आणि खाली पडलं. When that apple fall on the ground, Isaac Newton wondered why this apple fall on the ground, not fall on the ground. Why it does not go upward direction? Why it come in the horizontally downward direction? Why it not fall in angle? असे बरेच प्रश्न मनामध्ये निर्माण झाले. म्हणजे ते ॲपल खालीच का पडलं, वर का गेलं नाही, तिरकं का पडलं नाही, असं सरळच का खाली पडलं, असे बरेच प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि मग बऱ्याच विचारानंतर त्याच्या लक्षात आलं, इफ दॅट ॲपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द अर्थ, it means some force must attract to him. त्यानं विचार केला की त्यानं कॉन्क्लुजन केलं, त्यानं निष्कर्ष काढला की ते झाडावरून पडलेलं खाली डायरेक्ट खाली जर येत असेल तर निश्चितपणे त्याला कुठला तरी फोर्स काय करत असला पाहिजे, खाली ओढत असला पाहिजे. हे त्यानं शोधून काढलं आणि त्यालाच त्यानं नाव दिलं, त्याला काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण, शक्ती, ताकद, बल. आणि त्या बलामुळे ते ॲपल बहुतेक खाली काय झाला असेल, पडला असेल, हा त्यानं निष्कर्ष काढला. मीन्स सर आयझॅक न्यूटननी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. समजलं पहिलं. आता दुसरी गोष्ट अशी मी सांगेन की बाबा हा जेव्हा तो विचार करतो की हे कुठला तरी बल. आता बल म्हणजे काय? व्हॉट इज द कन्सेप्ट दॅट फोर्स?
force is the concept that the physical quantity which change the state of the any object. It may be in the rest, change in the motion. It may be in the motion, it change in the rest. That physical quantity is called a force. फोर्स म्हणजे काय? फोर्सची स्टडी आपण 9th मध्ये केलेलं आहे. फोर्स म्हणजे काय की जी फिजिकल क्वांटिटी एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट बदलतं, एखाद्या ऑब्जेक्टची स्थिती बदलतं, त्या फिजिकल क्वांटिटीला फोर्स असं म्हणतोय आपण. समजते का बघा? आणि मग ही फोर्स जो आहे तोच तर आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स असं म्हणतो. दॅट फोर्स ब्रिंग्स दॅट ॲपल टुवर्ड्स द अर्थ. त्याच फोर्सनी काय केलं तर त्या ॲपलला अर्थवर ओढलं गेलं. अँड दॅट फोर्स मस्ट बी ॲक्ट्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आणि तो जो फोर्स आहे तो अर्थच्या सेंटरकडून काय होत असला पाहिजे? ॲक्ट होत असला पाहिजे, असा निष्कर्ष त्यानं लावला. मग असं म्हटलं जातं की एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ अँड इट फॉल्स ऑन द अर्थ. आता ह्या कन्सेप्टचा आपण स्टडी पुढे करत जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे मून इज द सॅटेलाइट ऑफ अर्थ. मग तो का पडत नाहीये त्याचाही आपण अभ्यास पुढे करणार आहोत. आता याचा अर्थ असा आपण विचारात घ्यायचा आहे की मून तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या भोवती मून फिरतोय आणि त्या मूनला सुद्धा अट्रॅक्ट अर्थ करते. मूनवर सुद्धा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय आणि मग त्या फोर्समुळे तो मून पृथ्वीवरकडे खेचला जायला पाहिजे. बट इट डज नॉट come on the earth because that moon revolve around the earth with a constant force. म्हणजे याचा अर्थ काय? मून हा चंद्र हा पृथ्वीच्या सभोवताली एका कक्षेमध्ये एका कॉन्स्टंट मोशननी, एका कॉन्स्टंट गतीने फिरतो आहे आणि म्हणून तो काय होतोय तर तो काय करतोय तर पृथ्वीवर पडत नाहीये. मग आता मी असं म्हणेन की प्रश्न असा विचारला जाईल तुम्हाला. पहिला प्रश्न असा विचारला जाईल आतापर्यंतच्या डिस्कशनवर, हु डिस्कवर्ड द फिनॉमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन? तर आन्सर तुम्ही द्यायचं सर आयझॅक न्यूटन. दुसरा क्वेश्चन असा विचारला जाईल, द व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ न्यूटन व्हेन ॲपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड? त्या न्यूटनचं कॉन्क्लुजन मी आता सांगितलं ते काय आहे, कसं असेल की तो खालीच व्हर्टिकल डाऊन असं सरळ रेषेत खाली लंब दिशेने कसं काय पडलं, का पडलं? तर त्याचा आन्सर तुम्ही काय लिहिणार? अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग अन ॲपल टुवर्ड्स इट. अर्थ ही त्या ॲपलला त्याच्याकडे अट्रॅक्ट करत असली पाहिजे. दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. तो जो फोर्स आहे तो फोर्स त्या ॲपलला त्याच्या सेंटरकडे आकर्षित करत असला पाहिजे. सो द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री द सेंटर ऑफ द अर्थ. आणि म्हणून त्या दिशेने त्याच्यावर जो बल लावलेला आहे तो त्या पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेने. आता तुम्हाला ते दिसते जिथे बुकमध्ये असं एक चित्र दाखवलेलं आहे बघा. ही अर्थ हा आयझॅक न्यूटन बसलेला आहे, हे ट्री आहे आणि हा फॉलिंग ॲपल खाली पडलेला आहे, मून आहे. आणि मग ह्या पृथ्वीच्या सेंटरकडे, सेंटरच्या दिशेने व्हर्टिकली डाऊनवर्ड दिशेने तो जो ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो तो फोर्स काय होतोय? अट्रॅक्ट होतोय, म्हणून ते ॲपल त्याच्यावर खाली पडलेलं आहे असा त्याचा अर्थ सांगताय. आता फोर्स जो आहे, आता इथून एक पुढची गोष्ट सांगता येईल मला. फोर्सची डेफिनेशन काय मी आता सांगितली. फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी. फोर्स काय सांगितलं? अ फिजिकल क्वांटिटी, which change the position, which change the position of object.
म्हणजे पोझिशन ऑब्जेक्ट तो जर रेस्ट मध्ये असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन मध्ये आणायचा, युनिफॉर्म मोशन मध्ये असेल त्याला रेस्ट मध्ये आणायचं, याला म्हणायचं चेंज द पोझिशन. त्या फिजिकल क्वांटिटीला फोर्स असे म्हणतात. हे आपण डेफिनेशन 9th मध्ये पडलं. मग आता फोर्समुळे आणखी काय काय गोष्टी होतात. फोर्समुळे विच थिंग्स हॅपन्स ड्यू टू द फोर्स. समजा तुमच्याकडे एक रबर बॉल आहे आणि तुम्ही त्याच्यावर असं फोर्स ऍक्ट केला, असं रबर बॉल करताना फोर्स ऍक्ट केला, काय होईल रे, त्याचा आकार बदलेल. म्हणजेच आकाराला साईज म्हणतात, बदलण्याला चेंज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ फोर्स कॅन चेंज द साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. समजा पहिली गोष्ट, फोर्स काय करेल, फोर्स कॅन चेंज द साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. फोर्स कॅन चेंज द साईज ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचा आकार बदलण्यास बल कारणीभूत होते. समजा तुम्ही सायकलने निघालेला असाल, टर्न आला, तुम्ही तुमच्या हातातून काय करणार, फोर्स लावून त्या हँडलला आणि तुम्ही सायकल वळवणार. सायकल वळला म्हणजे दिशा बदलली. समजते का बघा. म्हणजे तुम्ही दिशा म्हणजे डायरेक्शन, म्हणजे फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन. फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन. आता तुम्ही सायकलवर बसलेला आहात आणि बस तसंच बसला आणि पायंडल जर नाही मारलं तर सायकल पुढे जाईल का, नाही. तुम्ही पायंडल सायकलने मारला म्हणजे फोर्स लावला, सायकल पुढे गेली. आणि थांबवायचे तर तुम्ही हाताच्या साह्याने जो तुमच्या हातात जो ब्रेक आहे तो ब्रेक तुम्ही दाबला म्हणजे फोर्स लावला, म्हणून तुम्ही सायकल थांबवली. म्हणजे तुम्ही त्याची काय झाली, व्हेलॉसिटी इन्क्रीज और डिक्रीज केली. म्हणजे फोर्स कॅन चेंज द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट. फोर्स कॅन चेंज व्हेलॉसिटी of an object. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. तुमच्या वहीमध्ये काय करा, तुम्ही लिहून घ्या. अतिशय महत्वाचे पॉइंट्स मी इथं देतो आहे. तुम्हाला ह्या पॉइंटची गरज एक्झाम मध्ये पडेल. व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट आणि स्पीड ऑफ एन स्पीड सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते, स्पीड चेंज होतं. फोर्स कॅन चेंज स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. एवढ्या गोष्टी फोर्समुळे तुम्हाला चेंज केलेल्या दिसून येतील. आता हे जे सर्व जे गोष्टी ज्या आहेत मोशनच्या बाबतीत, ह्या सर्व ज्या मोशनच्या बाबतीतच्या काही गोष्टी ज्या आहेत आणि त्या लॉज मध्ये मांडल्या गेल्या. न्यूटनने त्या काय केल्या, लॉज मध्ये मांडल्या गेल्या. ह्या फोर्स किंवा हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मोशनच्या बाबतीतच्या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यानं काय केल्या, लॉज मध्ये मांडल्या गेल्या. आणि त्या लॉज मध्ये मांडलेल्या ज्या गोष्टी ज्या आहेत, लक्षात आहे का बघा, त्या एका बुक मध्ये मांडून ठेवल्या. व्हॉट इज द बुक असा क्वेश्चन विचारला जायला होता. त्या प्रिन्सिपिया नावाचं बुक आहे. कोणतं, प्रिन्सिपिया नावाचं नेम ऑफ द बुक विच वॉज रिटन बाय द न्यूटन अँड रिटन all the concepts which he has discovered about the motions. That all concepts he has written in the book. The name of that book is Principia. Principia. That is the name of book. Name of the book. Isaac Newton, right? All this information about the motion, equation of the motion, about the motion, these are all written in the book. That name of the book is Principia. आणि मग त्याच्यानंतर
त्याने मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा सर आयझॅक न्यूटनने मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा बरंचसं काम केलं, फिजिक्समध्ये काम केलं, मॅथमॅटिक्समध्ये काम केलं. आणि मॅथमॅटिक्समध्ये काम करून त्याने एक नवीन ब्रँच, ही डिस्कवर्ड द न्यू ब्रँच ऑफ द मॅथमॅटिक्स अँड दॅट ब्रँच इज कॉल्ड कॅल्क्युलस. म्हणजे त्याने प्रिन्सिपिया नावाचं बुक लिहिलं, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन मोशनच्या बद्दलचे लॉ मांडले, मोशन बद्दल मांडलं, ग्रॅव्हिटेशन बद्दल मांडलं. आणि त्याने मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा चांगलं काम केलं. आणि मॅथमॅटिक्स मध्ये काम करून त्याने एक जे काय नवीन ब्रँच, ही डिस्कवर्ड न्यू ब्रँच, ही डिस्कवर्ड न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स is called calculus. कॅल्क्युलस नावा CALCULUS कॅल्क्युलस नावाची एक नवीनच मॅथमॅटिक्सची ब्रँच त्यानं काय केली, निर्माण केली. आता एवढं केल्यानंतर ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण पुढे सेंट्रिपिटल फोर्स म्हणून जो पार्ट, आता इथपर्यंतचा पार्ट आजच्या लेक्चरला थांबूया आपण, पण ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स नावाचा पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तोपर्यंत थांबूया.